नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या डेकोरेशन स्पेशल व्हिडिओमध्ये। आणि आता आपलं चालू आहे गणेशोत्सव। आणि गणेशोत्सवामध्ये दरवर्षी आपण डेकोरेशनची व्हिडिओ बनवत असतो। आणि डेकोरेशन तर आपण सगळेजणच करतो, पण स्पेशली आपण हायलाइट करतो ते म्हणजे लहान मुलांनी स्वतःच्या कला कौशल्यांनी बनवलेलं डेकोरेशन। त्याच्यापैकी आज आपण फक्त 2 डेकोरेशन पाहणार आहोत। त्याच्यातल्या पहिलं डेकोरेशनच्या घरी आपण पोहोचलोय। चला तर मग आपण डिटेलमध्ये कमी वेळेमध्ये आणि व्यवस्थित प्रॉपर समजून घेऊ कशा पद्धतीने काय सरप्राइजिंग डेकोरेशन आहे। चला तर मंडळी, आपण पाहतोय लहान मुलांनी स्वतः सजवलेला गणपती, जो हिरे आहेत ते सुद्धा स्वतः बनवले। आणि स्पेशली सांगायचं म्हटलं तर डेकोरेशन जे आपण पाहतोय ते लहान मुलांनी स्वतः बनवले। आणि अतिशय कौतुकास्पद सांगायचं झालं तर डेकोरेशन बनवणं ही साधी गोष्ट आहे, पण ते लहान मुलांनी बनवणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे। आणि त्यांना आपण प्रोत्साहन देणं गरजेचं आहे। आणि त्याच प्रोत्साहनापोटी आपण ही आज व्हिडिओ करतोय। कसं आहे ना, त्यांच्यातील कला निरंतर बहरत जावी यासाठी जर आज आपण प्रयत्न केले, आज त्यांना प्रोत्साहन दिलं, तर अजून असलेल्या नवनवीन कला त्यांच्यात जास्त डेव्हलप होत जातील। चला तर मग व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहूया आणि सुंदर डेकोरेशन अनुभवूया। आपण 2 डेकोरेशन या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तोपर्यंत मित्रांनो, आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका, कारण अशाच नवनवीन गोष्टी तुमच्यापर्यंत नेहमी पोहोचत राहतील। चला तर संपूर्ण व्हिडिओ पाहूया। तर मित्रांनो, पहिली व्हिडिओ आपण आता जी पाहतोय ती बनवले ते म्हणजे माझ्यासोबत आहे तन्मय महेंद्र गुरव, ज्याचा गेल्या वर्षी सुद्धा आपल्या चॅनलवरती आपण 2 भावांचा व्हिडिओ बघितला होता। तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसाल तर नक्की जाऊन पाहू शकताय। पण आजच्या व्हिडिओवरती डिटेल आपण थोडीशी माहिती व्यवस्थित घेऊया की कशा पद्धतीने नक्की बनवलाय आणि कशापासून बनवलाय। तर मित्रांनो, पहिली व्हिडिओ आपण आता जी पाहतोय ती बनवले ते म्हणजे माझ्यासोबत आहे तन्मय महेंद्र गुरव, ज्याचा गेल्या वर्षी सुद्धा आपल्या चॅनलवरती आपण 2 भावांचा व्हिडिओ बघितला होता। तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसाल तर नक्की जाऊन पाहू शकताय। पण आजच्या व्हिडिओवरती डिटेल आपण थोडीशी माहिती व्यवस्थित घेऊया की कशा पद्धतीने नक्की बनवलाय आणि कशापासून बनवलाय। तन्मय, आपण प्रॉपर हा तुझा मकर बनवलायस तो नक्की कशा पद्धतीने बनवलायस? सुरुवातीपासून एंड पर्यंत एक एक गोष्ट तू सांगू शकतोस की सुरुवात नक्की पहिला म्हणजे नक्की हा थर्माकोलचा आहे की कशा पद्धतीने बनवलेला आहे? पुट्ट्याने बनवलंय। आणि खालचा हा बेस आहे जो टेबलाचा आकार दिलाय तो कसा दिलायस तू नक्की? रिपा दिलाय। हा, म्हणजे प्रॉपर मध्ये एक टेबल आहे आणि त्याच्या बाजूला आपण रिपा दिल्यात। त्याच्यानंतर पुट्टा लावला, त्याच्यावरती पुट्टा लावलाय। आणि त्याच्यानंतर कागद म्हणजे कार्डशीट पेपर। आणि ही जी पेंटिंग केली डिझाईन ती कशा पद्धतीनं? स्वतः पेंट केलंय। ओके। आणि त्याच्यानंतर हे जे आपण खांब बघतोय ते खांब कशा पद्धतीने बनवलेस? पहिले गोल करून घेतले, त्यानंतर छोटे छोटेसे गोल लावले, त्यानंतर सगळीकडे करून घेतले,
नंतर डिझाईन लावली कागद लावून. ही डिझाईन पेपरवर कापून त्यानंतर कलरनी रंगवून त्यानंतर चिपकवली. ही डिझाईन कलरने डायरेक्ट रंगवली. डायरेक्ट कलर केलाय. हा. ओके. आणि आता आपण दुसरं बघतो ते म्हणजे वरती जी डिझाईन तू केलेस ती पण प्रॉपर पुट्टाच आहे ना सर्व. हो. ओके. आणि जे बल्ब लावले ते कशा पद्धतीने लावलेस तू? पेन्सिलने होल पाडले. हां. त्यानंतर बल्ब लावले पूर्ण म्हणजे ते फक्त बल्ब आहेत की अजून काय वेगळा विषय आहे? नाही, फक्त बल्ब आहे. तोरण? हा, तोरण. तोरणाच्या माध्यमातून. ओके. आणि साधारण कधीपासून तू ह्या मकराची तयारी करत होतास? 1 ऑगस्ट. 1 ऑगस्ट पासून तयारी करतोयस ती आतापर्यंत? हा. वा. हे जे बल्ब दिसतात ते पण तोरणच आहेत. तोरण आहेत. मग ती बल्ब तू आत कशा पद्धतीने लावलेस? आतमध्ये कसा काय गेलास? हे बाहेरचे असे काढून त्यानंतर आतमध्ये लावले. म्हणजे पाठून जाण्यासाठी आतमध्ये वाट ठेवली काय? हो. ओके. मग तू आता हा जो मकर बनवलायस आता तू नक्की कितवीला आहेस? आता 8वीला. आता 8वीला आहेस. मग असा व्यवस्थित तुला पाहिजे तसा मकर पूर्ण झालाय. मग व्यवस्थित पाहिजे तसा पूर्ण झालाय, मग तुला कसं वाटतंय? प्रॉपर तुला वाटलेलं की एवढा भारी होईल? एवढं वाटलं नव्हतं. ओके. तुझं मनपूर्वक अभिनंदन. आणि अशाच पद्धतीनं दरवर्षी तू नवीन नवीन गोष्टी ट्राय करत राहशील, याच्यासाठी तुला शुभेच्छा. तर मित्रांनो, अशा पद्धतीने होता पहिला व्हिडिओ. आणि एक मकर आपण सुंदर पाहिला आहे, तोच आता राहिला बाकी म्हणजे दुसरा. मग दुसरा नक्की कोणता आहे आणि कशा पद्धतीने आणि कोणी बनवला आहे ते आपण एकदम शॉर्टकटमध्ये समजून घेणार आहोत. आणि जास्त वेळ न घेता आपण पटकन पहिली मकरवर नजर टाकू आणि त्याची व्यवस्थित नंतर माहिती समजून घेऊ. चला. तर मंडळी, आपण थोडक्यात झलक तुम्हाला डेकोरेशनचे दाखवले, पण सगळ्यात तुमच्यापर्यंत एक सुंदर मेसेज पोहोचवायचा आहे. तो म्हणजे आत्ता आपल्यापेक्षा जास्त कलाकौशल्य हे लहान मुलांकडे असतं आणि त्यांची कल्पनाशक्ती देखील आपल्यापेक्षा जास्त पद्धतीनं ॲक्टिव्ह असते. आणि तीच कल्पनाशक्ती कशा पद्धतीनं वापरून डिझाईन केलंय ते तुम्ही पाहिलायत. पण जास्त वेळ आपल्यात न घेता आपण त्यांच्याकडून समजून घेऊया की नक्की कशा पद्धतीनं केलंय. चला तर मित्रांनो, आत्ता वेळ आली ते म्हणजे ओळख करून घेण्याची. आता प्रॉपर हे जे तुम्ही डेकोरेशन पाहिलं ते नक्की बनवलंय कोणी, तर माझ्यासोबत आहेत अथर्व आणि अभिषेक. म्हणजे प्रॉपर अथर्व अरविंद खांडेकर आणि अभिषेक अरविंद खांडेकर. अभिषेक, तू कितवीला आता? 9वी. आणि अथर्व तू? 5वी.
तो 5वीला आहे. आणि अशा पद्धतीनं काय लेवलला बनवलंय आणि काय ऍक्च्युली प्लॅनिंग केलं होतं ते आपण व्यवस्थित त्यांच्याकडून समजून घेऊया. अभिषेक, अथर्व, तुम्ही ही जी डेकोरेशनची जी तयारी करताय साधारण कधीपासून करताय? महिनाभर अगोदर. 1 महिना झाला. ओके. आता हे जे तुम्ही स्थळ बनवलंय त्याला नक्की काय नाव आहे? सोन्याची जेजुरी. येस. म्हणजे प्रॉपर प्रेक्षकांना तर माहितीच आहे, पण तुमच्या तोंडातून येणं गरजेचं होतं. पहिलं सांगायचं म्हटलं ह्याच्यासाठी तुम्ही काय काय मेहनत घेतलात आणि सुरुवातीपासून काय काय केलात हे बनवण्यासाठी? पहिलं सर्वप्रथम हे सर्व ह्याची हे आकृती उभी करून घेतली, म्हणजे लाकडाच्या रिपांपासून मी लाकडाची रिपं वापरली आणि त्यानंतर त्याला कागद चिपकवलं. प्रॉपर कागद. आणि हे आय थिंक पुट्टे पण आहेत का? हो. हा, म्हणजे पुट्ट्यांचा आधार घेतला. त्याच्यानंतर काय केलं? त्यानंतर त्याला कलर मारला. कलर मारला. ओके. आणि साधारण अथर्वची तुला काय मदत मिळाली याच्यामधून? त्यामुळे असं बारीक बारीक काम काय असेल तर तो करायचं. म्हणजे दोघांनी मिळून ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या. अजून अभिषेक, याच्यात नवीन सांगायचं म्हटलं तर अजून काय सांगू शकशील? आम्ही गणपती बाप्पाला डायमंड लावले, ते पण घरी बनवून. म्हणजे हे जे गणपती बाप्पाला डायमंड लावलेले आहेत हे प्रॉपर तुम्ही घरी बनवलाय? ओके. म्हणजे विकत घ्यायला गेलो तर ते त्याच्यापेक्षा महाग पडतात आणि स्पेशली ते तुम्ही स्वतः घरी बनवलंय. आणि प्रॉपर तुम्हाला वाटलेलं की ह्याच्या आधी एवढं वाटलेलं का की एवढं भारी होईल म्हणून? नाही, एवढंच वाटलं नव्हतं. पण जेव्हा पूर्ण झालं तेव्हा खूप भारी वाटलं असेल. ओके. एक चांगल्या पद्धतीची ही माझ्या मते 3ऱ्या वर्षी तुम्ही परत बनवताय, वेदांत आणि तुम्ही सुद्धा. मग तुम्हाला एक वेगळा कॉन्फिडन्स नक्कीच आला असेल की आपण सलग 3ऱ्या वर्षी पण यशस्वीरित्या पूर्ण केलाय, म्हणजे पुढच्या वर्षी अजून काहीतरी नवीन करू शकतो, असं तुम्हाला कॉन्फिडन्स आलाय? कसं वाटतंय आता? डेकोरेशन एवढं सगळेजण येत आहेत, भारी डेकोरेशन बोलतायत, मग तुमचा अनुभव काय, कसं वाटतंय तुम्हाला? तसं म्हणजे सर्वजण बोलतात त्यावर असं एकदम चांगलं वाटतं की आपल्यात पण असं काहीतरी कला आहे की आपण त्या कलेवर उभी राहू शकतो असं. वा, नाईस. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आज आपण 2 मकर बघितलेत. पहिलं म्हणजे खाली तन्मय महेंद्र गुरव त्यांनी बनवलेला मकर, आणि दुसरा आता अथर्व आणि अभिषेकने बनवलेला मकर. खूप सुंदर पद्धतीनं सोन्याची जेजुरी बनवले आणि पुठ्ठ्याचा आणि कागदांचा आधार घेऊन परफेक्ट जेजुरी बनवणं हे सुद्धा साधीसुधी कला नाहीये, आणि ते व्यवस्थित कल्पकतेनं प्रॉपर बनवण्याचं काम केलंय. आपण ही व्हिडिओ करण्याचा हेतू तोच असतो की आपलं 3रं वर्ष आहे आणि दरवर्षी ही लहान मुलं त्यांच्या पद्धतीनं जमेल तेवढं उत्कृष्ट देण्याचा प्रयत्न करत असतात आणि कॉम्पिटिशनमध्ये सुद्धा नंबर मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. नंबर येतो सुद्धा, आणि आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ टाकले आहेत. मग त्यांना प्रतिसाद देण्यासाठी म्हणून त्यांची कला पुढे जायला पाहिजे, त्यांना अजून दरवर्षी काही ना काहीतरी नवीन करण्याची इच्छा तयार झाली पाहिजे, यासाठी आपण ही व्हिडिओ करत असतो. तर व्हिडिओ नक्की कशी वाटली तुम्ही कमेंट करून सांगा. आवडली असेल तर नक्की लाईक करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि ही जी बनवलेली जी कला आहे ती तुम्हाला आवडली असेल तर ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून इतर मुलांना सुद्धा आवड तयार होईल की यस, मी पण काहीतरी करू शकतो. चला तर मग बाय, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. बाय. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.